नमस्कार. लक्ष्मण हाके महाराष्ट्राच्या राजकारणातलं किंवा समाजकारणातलं एक असं व्यक्तिमत्व जे कदाचित तुम्हाला आवडत असेल, आवडत नसेल, पण आज तुम्ही त्यांना दुर्लक्षित करू शकत नाही. सध्या आपण जेव्हा स्वतःला महाराष्ट्रातील 5 ते 10 प्रमुख ओबीसी चेहरे कोणते हा प्रश्न विचारतो, तेव्हा कुठं ना कुठं लक्ष्मण हाके हे नाव आपल्या डोक्यात किंवा आपल्या दिमागात येतं. 2023-24 साली जेव्हा मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचं आंदोलन आणि उपोषण उभ्या महाराष्ट्रातच नाही तर संबंध भारत देशात गाजलं होतं, तेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटलांच्या हे लक्षात आलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळणं तितकं शक्य नाही, तेव्हा मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी एक मागणी केली आणि त्यासाठी उपोषण आणि आंदोलनं सुरू केली. त्यामुळे जर आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं तर ओबीसी आरक्षणाला याचा मोठा फटका बसू शकतो असे प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाले आणि त्यामुळे महाराष्ट्रातले जे काही प्रमुख ओबीसी नेते आहेत त्यापैकी कुणीतरी या विषयावर बोलावं आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध करावा अशी एक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली. महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज 3 ते 4 नेत्यांकडे मोठ्या आशेने पाहत होता की जे या गोष्टीचा विरोध करतील, ज्यामध्ये छगन भुजबळ साहेब असतील, पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील. या 4 नेत्यांकडे लोक आशेने जरी पाहत असले तरी मनोज जरांगे पाटलांचा प्रखरपणे विरोध जर कोणी केला असला तर तो फक्त आणि फक्त छगन भुजबळ साहेबांनी केला. पंकजाताई, धनंजय मुंडे किंवा विजय वडेट्टीवार साहेब यांनी देखील या गोष्टीचा विरोध केला, पण प्रखरपणे त्यांनी कधीच आपली भूमिका या आरक्षणाच्या मुद्द्यावर मांडली नाही. त्याचं कारण म्हणजे येत्या काळात असणाऱ्या 2024च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका. छगन भुजबळ साहेबांनी जरी प्रखरपणे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या विरोधात भूमिका मांडली असली तरी छगन भुजबळ साहेबांवरही पक्षश्रेष्ठींचा मोठा दबाव असल्याकारणानं त्यांनाही अत्यंत प्रखरपणे या विषयावर बोलता आलं नाही. मग असा कुणीतरी व्यक्ती असावा जो राजकारणात नसावा आणि त्यानं ओबीसी समाजासाठी पुढे यावं अशी एक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली. आणि त्यानंतर ज्या अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलन उभं केलं होतं त्या अंतरवाली सराटीहून अवघ्या 4 ते 5 किलोमीटरवर दूर असलेल्या एका वडीगोद्री गावात एक आंदोलन सुरू झालं. त्या आंदोलनाचा उद्देश होता की ओबीसी आरक्षण वाचवणं आणि तिथून एक नाव महाराष्ट्राच्या समोर आलं. ते नाव म्हणजे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके. कोण आहेत जरांगे? जरांगे काय सोशल रिफॉर्मर आहेत? जरांगे काय राष्ट्रपती आहेत? जरांगे काय या महाराष्ट्राचे देशाचे पंतप्रधान आहेत? जरांगेंनी काय या सभागृहामध्ये ठराव करून घेतलाय ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा? आणि तुम्ही जर ओबीसीच्या आरक्षणामध्ये येऊन ओबीसी आरक्षण घेणार असाल तर मूळचा ओबीसी टिकेल कसा? खरं तर लक्ष्मण हाके हे स्वतः प्राध्यापक आहेत. फर्ग्युसन सारख्या नामांकित कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. तिथं त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केलं. त्यांच्या पत्नी ही VIT पुणे या कॉलेजमध्ये शिक्षिका आहेत. मग अशा अत्यंत उच्च शिक्षित घराण्यातील लोकांना अचानक आपलं सगळं सोडून राजकारणात किंवा समाजकारणात काय येऊ वाटलं? लक्ष्मण हाकेंनी जे काही निवडणुका लढल्यात त्यापैकी त्यांना किती मतं पडले, किती अपयश आलं? लक्ष्मण हाकेंनी जे काही आंदोलन, जे काही उपोषण केलं त्याचा खरंच ओबीसी समाजाला फायदा झाला का? या संपूर्ण विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. लक्ष्मण हाकेंनी जे काही मागच्या जून 2024 पासून आत्तापर्यंत आंदोलनं केली त्या आंदोलनामध्ये नेमक्या कोणकोणत्या वेगवेगळ्या घटना घडल्या ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील त्याबद्दलही आज बोलणार आहे. त्यामुळं पुढचे 5 ते 10 मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा. नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल. व्हिडिओची सुरुवात करूयात. लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या अंतरवाली सराटीतून जे आंदोलन सुरू केलं होतं त्याच्या फक्त 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडीगोद्री गावातून आपलं आंदोलन सुरू केलं. खरं तर लक्ष्मण हाके स्वतः सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे रहिवासी आहेत. पण मनोज जरांगे पाटलांसारखं ताकदीचं आंदोलन किंवा उपोषण उभं करायचं असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाजवळच कुठेतरी जागा निवडावी लागेल ही गोष्ट लक्ष्मण हाकेंना माहीत होती आणि त्यामुळं त्यांनी याच जालना जिल्ह्यातील वडीगोद्री हे गाव निवडलं जे तिथून फक्त 4-5 किलोमीटर अंतरावर होतं. आणि हे गाव निवडल्यामुळं जालना जिल्हा कुठेतरी मराठा ओबीसी आंदोलनाचं केंद्रबिंदू बनलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लक्ष्मण हाकेंनी आंदोलन सुरू केलं.
सुरुवातीला जेव्हा लक्ष्मण हाके जून 2024 मध्ये उपोषणाला बसले होते तेव्हा अत्यंत 15-20 लोकांमध्ये चालू झालेलं हे उपोषण आरामाने तिथं लोकांची संख्या वाढू लागली। लक्ष्मण हाकेंना जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा मिळू लागला। अशातच विजय वडेट्टीवारांनी तिथे जाऊन लक्ष्मण हाकेंची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या आंदोलनाकडे केंद्रित झालं। त्यानंतर महाराष्ट्राचे त्यावेळीचे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांनीही एक सदस्यांची कमिटी बनवली आणि ती कमिटी लक्ष्मण हाकेंकडे पाठवली, जेणेकरून सरकार चर्चा करायला तयार आहे, तुमच्या मागण्या सरकार ऐकायला तयार आहे, फक्त तुम्ही हे उपोषण मागे घ्या अशी एकनाथ शिंदेंनी विनंती केली। तेव्हा लक्ष्मण हाकेंनी एकनाथ शिंदेंना असं म्हटलं की मला लेखी स्वरूपात हे लिहून द्या की मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर ओबीसी आरक्षणावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही, अशी एक परिस्थिती निर्माण झाली। नंतर आरामानं लक्ष्मण हाकेंचे समर्थक इतके वाढू लागले की सोलापूर धुळे जो महामार्ग आहे तो महामार्गही त्यांच्या समर्थकांनी 2 दिवस बंद पडला आणि त्यामुळे या संपूर्ण आंदोलनाकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष गेलं। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी याच आंदोलनावर आरोप करताना असं म्हटलं की हे जे काही लक्ष्मण हाकेंचं आंदोलन आहे ते भारतीय जनता पार्टी किंवा महायुती पुरस्कृत आंदोलन आहे, कारण लोकसभा 2024 निवडणुकीत मोठा पराभव झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी आता मराठा ओबीसी वाद उभं करणं गरजेचं आहे, जेणेकरून जो पराभव त्यांचा लोकसभेत झाला तो विधानसभेत होऊ नये। तर या गोष्टीचा विरोध करताना लक्ष्मण हाकेंनी असं म्हटले की मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीत प्रमुख ओबीसी नेते म्हणजे महादेव जानकर असतील किंवा पंकजाताई मुंडे असतील यांना पाडण्यासाठी वेगवेगळ्या मिटिंगा घेतल्या आणि मनोज जरांगेंवर असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावले आणि त्यामुळे महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपाचं हे सत्र सुरू झालं आणि मराठा ओबीसी वादाची चिंगारी जून 2024 साली महाराष्ट्रात पेटली। त्यानंतर याच लक्ष्मण हाकेंनी समोर जाऊन आपण थोडं लक्ष्मण हाकेंची पार्श्वभूमी जाणून घेऊ की नेमके लक्ष्मण हाके कुठून आले। जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की लक्ष्मण हाके जुजारपूर या गावचे रहिवासी आहेत, सांगोला तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील। लक्ष्मण हाकेंनी 2003 साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं, ते पूर्ण झालं। 2003 ते 8 म्हणजे 5 वर्ष त्यांनी तिथं शिक्षक म्हणून काम केलं। त्यांची जी पत्नी आहे विद्याताई, ह्या विद्याताई ही याच पुण्यातील VIT कॉलेजमध्ये शिक्षिका आहेत। अत्यंत चांगलं जीवन। लक्ष्मण हाकेंच्या राजकीय किंवा सामाजिक जीवनाची सुरुवात झाली ती 2019 मध्ये, जेव्हा याच लक्ष्मण हाकेंनी ओबीसी संघर्ष सेना नावाचं एक सेना स्थापन केली आणि त्या सेनेचा मेन उद्देश काय तर लक्ष्मण हाके असं म्हणतात की त्या टायमाला जेव्हा नवीनच मराठा आंदोलनाचं सत्र सुरू झालं होतं तेव्हा लक्ष्मण हाके असं म्हणतात की ओबीसी संघर्ष सेनेचा मेन उद्देश असा होता की ओबीसी समाजानं एकत्रित राहिलं पाहिजे आणि आपल्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी लढलं पाहिजे, कारण आता तुमच्यासाठी लढायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील हे वापस येणार नाही, तर आपल्या समाजासाठी आपल्यालाच लढावं लागेल। त्यामुळे सर्व ओबीसी समाजातील लोकांनी एकत्र येऊन आरक्षणाला कोणीही धक्का लावणार नाही याची काळजी घ्यावी, अशा नावानं त्यांनी एक हे काढलं। त्यानंतर 2019च्याच विधानसभा निवडणुकीत म्हणजे ओबीसी संघर्ष सेनेच्या स्थापनेनंतर हेच लक्ष्मण हाके 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिले। बहुजन विकास आघाडी याकडून ते उभे राहिले आणि त्या निवडणुकीत शहाजू बापू यांनी याच लक्ष्मण हाकेंचा मोठा पराभव केला। सांगायची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत लक्ष्मण हाकेंना फक्त 267 इतकी मतं मिळाली होती। लक्ष्मण हाकेंचा 2019च्या विधानसभेत मोठा पराभव झाला होता। त्यानंतर समोर जाऊन 2021 मध्ये महाराष्ट्र सरकारनं एक महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कमिशनाची स्थापना केली, ज्या कमिशनमध्ये 9 सदस्यांची एक कमिटी होती आणि त्या 9 सदस्यांपैकी लक्ष्मण हाके हे सुद्धा एक सदस्य होते। या सदस्य ओबीसी मराठा आरक्षणाच्या वादावर काम करण्यासाठी ही कमिटी बनवली होती, पण समोर जाऊन डिसेंबर 2023 मध्ये लक्ष्मण हाकेंनी या कमिटीतून राजीनामा दिला। लक्ष्मण हाकेंसोबत दुसऱ्याही 2 सदस्यांनी राजीनामा दिला आणि राजीनाम्याचं कारण काय तर या संपूर्ण कमिटी जो काही अहवाल बनवते यात सरकार हस्तक्षेप करते असा आरोप लावून लक्ष्मण हाकेंनी त्या कमिटीचा राजीनामा दिला। त्यानंतर थोडं अलीकडे आलं तर 2022 मध्ये जेव्हा शिवसेना फोडली तेव्हा हेच लक्ष्मण हाकेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये प्रवेश केला, कारण सांगोल्यात ज्या शहाजू बापूंनी यांना हरवलं होतं ते शहाजी बापू शिंदे गटात गेले, त्यामुळं ठाकरे गटात आपण जावं असं लक्ष्मण हाकेंनी त्यावेळी केलं। ठाकरे गटात जाऊन लक्ष्मण हाकेंनी माढ्याच्या लोकसभेचं तिकीट मला मिळावं अशी मागणी केली, पण तेव्हा ती जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील तिथून निवडणूक लढले आणि ते त्या निवडणुकीत जिंकले। असं असताना
लक्ष्मण हाकेंनी त्या निवडणुकीतही अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला आणि त्या निवडणुकीत लक्ष्मण हाकेंना 5134 मतं मिळाली, जी खरोखरच खूप कमी होते. पण ही मतं तेव्हा मिळाली जेव्हा लक्ष्मण हाके हा चेहरा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत नव्हता. याच लोकसभेच्या दारुण पराभवानंतर म्हणजे एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक झाली होती, त्यानंतर जून महिन्यात लक्ष्मण हाकेंचं जे वडीगोद्रीमधलं पहिलं उपोषण होतं ते सुरू झालं होतं आणि त्यानंतर लक्ष्मण हाकेंना संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली. त्यामुळं या निवडणुकीत मिळालेल्या मतदानावरून आपण लक्ष्मण हाकेंची क्षमता कधीच मोजू शकत नाही, हीच वास्तविकता आहे. त्यानंतर समोर जाऊन अशीच आंदोलनं सुरू झाली. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन म्हणजे कुठेतरी लोक महाविकास आघाडीचं आंदोलन आणि लक्ष्मण हाकेंचं आंदोलन म्हणजे कुठेतरी महायुतीचं आंदोलन, अशा प्रकारे या संपूर्ण प्रकरणाकडे पाहू लागली. महाराष्ट्रात अनेक प्रकारचं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. समोर जाऊन लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील दोन बहुचर्चित चेहरे महाराष्ट्रात बनले आणि विधानसभेच्या निवडणुकीत जे काही होईल ते त्यामध्ये या दोन चेहऱ्यांची खूप मोठी भूमिका असेल अशी एक बातमी महाराष्ट्रामध्ये पसरली आणि खरोखरच त्याचा महाराष्ट्रातील मतदानावर किंवा निवडणुकीवर खूप मोठा प्रभाव पडला. अनेक लोक असाही आरोप लावतात की लक्ष्मण हाकेंनी जे काही आंदोलन केलं ते महायुती पुरस्कृत आंदोलन होतं, कारण महायुतीला लोकसभेसारखी हार विधानसभेत परत घ्यायची नव्हती. अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोपही झाले. पण जर या सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईने विचार केला तर लक्ष्मण हाकेंनी जे काही आंदोलन किंवा उपोषण केलं त्याचा खरंच ओबीसी समाजाला फायदा झाला का, मराठा समाजाला नुकसान झालं का, असे अनेक प्रश्न आजही जिवंत आहेत. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? ज्या प्रकारे लक्ष्मण हाकेंनी अत्यंत चांगलं जीवन सोडून ते समाजकारणात गेले, निवडणुका लढल्या, तिथे मोठा पराभव झाला, तरीही समाजाचं आरक्षण सांभाळण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं, उपोषण केलं. आजही लक्ष्मण हाके महाराष्ट्रात वेगवेगळे समाजाचे कार्यक्रम रोज अटेंड करताय. मोठी प्रसिद्धी आज त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळाली. त्यामुळे संपूर्ण जे काही प्रकरण घडलं, मराठा ओबीसी वाद असेल, लक्ष्मण हाकेंची भूमिका असेल, या संपूर्ण विषयावर तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूयात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.